ओके, डेफिनेशन मी रिपीट करतो. हॅलोजन डेरिव्हेटिव्हज आर दोज ऑर्गॅनिक कंपाऊंड्स विच आर फॉर्म विथ द रिप्लेसमेंट ऑफ ॲलिफॅटिक अँड ॲरोमॅटिक हायड्रोजन्स विथ द सेम नंबर ऑफ हॅलोजन ॲटम्स. ओके, असं लिहून घेतलं तर बेटर होईल. रिप्लेसमेंट ऑफ वन ऑर मोर हायड्रोजन ऑफ ॲलिफॅटिक or aromatic compounds with the same number of halogen atoms. ह्याच्यामध्ये खूप महत्वाचा वर्ड आहे हा सेम नंबर आणि रिप्लेसमेंट हा वर्ड महत्वाचा आहे. सबस्टिट्यूशन वर्ड वापरायचा नाही इथे. सबस्टिट्यूशन हा वर्ड रिएक्शन साठी यूज केला जातो. सबस्टिट्यूशन कशाचं होतं, एका ऍटमच्या जागी दुसरा सबस्टिट्यूट होतो, पण त्याच्यामध्ये काहीतरी इलेक्ट्रोफिलिक किंवा न्यूक्लिओफिलिक नेचर असावं लागतं, त्याला आपण इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन अदरवाइज न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन कन्सिडर करतो. सो सबस्टिट्यूशन हा वर्ड नको, रिप्लेसमेंट हाच वर्ड असायला पाहिजे, एक्सपेक्टेड आहे. आणि ओके, सेकंड थिंग, या आत्ताची जी 2021चा जो आता पेपर झालाय बघा, म्हणजे लास्ट 15 डेज मध्ये केमिस्ट्री, अजून बोर्डाचे पेपर चेकिंगचं काम सध्या माझंही चालू आहे. त्याच्या अगोदर जो पेपर झालेला आहे, लेटेस्ट पेपर आत्ताच्या तुमच्या प्रिव्हियस इयरचा, त्याचा क्वेश्चन पेपरची पीडीएफ आणि त्याच्या आन्सर शीट, मॉडेल आन्सर एक असतं. ऍक्च्युअली ते स्टुडंट्सना दाखवायचं नसतं, सो मी तुम्हाला रूल वाईज नाही दाखवू शकत की ते मॉडेल आन्सर काय असतं. बट मॉडेल आन्सर मध्ये जी मार्किंग स्कीम असते आपण डिस्कस तर करू शकतो. मी तुम्हाला ऍज इट इज पीडीएफ नाही सेंड करणार, पण तुम्ही आपण हे डिस्कस करूया सगळं. म्हणजे काय लिहिल्यानंतर हाफ मार्क मिळतो, काय लिहिल्यानंतर 1 मार्क द्यायचं, असं मॉडेटरने सांगितलेलं असतं. हे सगळं डिटेलमध्ये, त्याच्यावर तुम्हाला अंदाज येईल की पेपर फ्रेम कसा करायचा. पेपर खूप लिहायचा नसतो, पेपर शॉर्ट लिहायचा असतो, इम्पॉर्टंट वर्ड्स मेन्शन करायचे असतात आणि त्याला अंडरलाईन करणं एक्सपेक्टेड आहे, आणि हँडरायटिंग प्रॉपर असणं एक्सपेक्टेड आहे. एकदा एक्झामिनरला तुम्ही खुश केलात पेपरच्या फॉर्मॅटमधून, तर मॉडरेटरला काही खुश करणं खूप डिफिकल्ट काम नाही, कारण तो फक्त ऍडिशन चेक करतो, पेपर चेक केला त्याच्यावर, आणि त्याच्यावर तुमचे मार्क्स फायनल एक्झामचे ठरतात. थोडं 10th पेक्षा थोडं डिफिकल्टी लेवल जास्त असेल, सो प्लीज सिरियसली स्टडी करा. 10th इज नॉट इक्वल टू 12th. हे लेक्चर 1 डे 1 ला मी सांगतोय. मी कधीही 10th चे मार्क्स तुम्हाला आतापर्यंत विचारले नाहीये, कधी किती मार्क्स मिळाले असतात. 12th ला बघूया आता काय करता तुम्ही ते. आणि जेव्हा टेस्ट मध्ये आउट ऑफ मार्क्स तुम्हाला मिळतील, मी 101% गॅरंटी देऊन सांगतो, एमसीक्यू टेस्टला माझ्या पेपरमध्ये जर तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळत असतील तर तुम्ही प्रॉपर ट्रॅकवर आहात, तुम्ही टॉपच करणार. ओके, बट आउट ऑफ मार्क्स मिळत नसेल त्याचा अर्थ असा होत नाही की तुम्हाला काही येत नाही, असं नाही होत. शक्यतो माझा ट्रेंड असा असेल की तुम्हाला आउट ऑफ मार्क्स नाही मिळणार. मुद्दाम मी हे करत नाहीये. एक ऍज अ टीचर, बेस्ट टीचर किंवा गुड टीचरची ही क्वालिटी आहे, म्हणून मी ते मेंटेन करण्याचा प्रयत्न केलाय. आणि सेकंड थिंग, जर बेस्ट स्टुडंट असेल तर मार्क्स मिळतील. ओके, ठीक आहे, स्टार्ट करूया. हे माझ्यासाठी तुमच्यासाठी ओपन चॅलेंज मी डे 1 ला देते. खूप अभ्यास करा, आउट ऑफ मार्क्स मिळवून दाखवा. बघूया, ठीक आहे. सो हायड्रोकार्बन, ऑन द बेसिस ऑफ हायड्रोकार्बन स्केलेटन, halogen derivatives are broadly classified into these 4 types. Okay, first one is a haloalkane, haloalkenes, haloalkynes, and last one is a haloarenes. आता सिंपल सगळ्यात आहे हॅलोअरिन्स, म्हणून आपण तिकडे आधी जाऊया आणि मग बाकी सगळा पाठ करूया. रेकॉर्डेड लेक्चर आहे, तुम्हाला जर असं वाटत असेल त्यावेळी स्क्रीनशॉट घ्यायचा तर स्क्रीनशॉट घेतला तरी चालेल, बट मी स्टॉप करत नाही, कारण ह्याच्या नोट्स मी तुम्हाला सेंड करणार आहे पीडीएफच्या फॉर्मॅटमध्ये. सो डोंट वरी अबाउट इट. एखादी डेफिनेशन किंवा एखादा पार्ट राहिला तर पॅनिक होऊ नका, आन्सर्स मिळून जातील तुम्हाला त्याचे. हॅलो अरिन्स म्हणजे काय? अरिन स्टँड्स फॉर अरोमॅटिक रिंग, सो दिस इज युअर अरोमॅटिक रिंग. आणि हॅलो स्टँड्स फॉर वन ऑफ द हॅलोजन ॲटम, सो मी इथे कन्सिडर केलं Cl. सो दिस इज द एक्झाम्पल ऑफ हॅलो अरिन्स. नेम ऑफ दिस कंपाऊंड इज क्लोरोबेन्झीन. ओके, आयपीएससी नेम ऑफ दिस कंपाऊंड इज क्लोरोबेन्झीन. अनदर एखादं एक्झाम्पल घेऊया. अजून अरोमॅटिक रिंग घेतली आणि इथे मी 3 हायड्रोजन रिप्लेस केलं, सो कन्सिडर. इथे मी घेतला ब्रोमीन, इकडे पण घेतला ब्रोमीन, आणि इकडे घेतला फ्लोरीन. ओके, सो ह्याचं कंपाऊंडचं नेम काय येणार? नंबरिंग करायचं झालं तर तुम्ही नंबरिंग कसं करता? नंबरिंग इकडून केला तरी चालतं, असं केला तरी चालतं. मी नंबरिंग इकडून केलं, समजा 1, 2, 3 आणि 4 असं मी नंबरिंग केलं, असं कन्सिडर करूया. तर तुमचं याचं आयुपीएससी नेम काय येईल? 1,4 डायब्रोमो 2 फ्लोरोबेन्झीन. ओके, 1,4 डायब्रोमो 2 फ्लोरोबेन्झीन. आता 1 डायब्रोमो आणि फ्लोरो मधला F आणि डायब्रोमो मधला D, कॅपिटल फर्स्ट कोण येतो? D येतो, म्हणून मी पहिल्यांदा डायब्रोमो घेतलं. असं पण करू शकलो असतो 2 फ्लोरो 1,4 डायब्रोमो, पण फ्लोरो हा F नंतर येतो आणि डायब्रोमो मधला D जो असेल तो अल्फाबेटिकली फर्स्ट येतो. अकॉर्डिंग टू आयुपीएससी, दिस इज युअर करेक्ट आयुपीएससी नेम. ओके, सो दीज आर सम एक्झाम्पल्स ऑफ हॅलो अरिन्स. आता हॅलो अरिन्स मध्ये काय समजलं? वन ऑफ द हायड्रोजन ॲटम ऑफ अरोमॅटिक रिंग इज रिप्लेस्ड विथ same number of halogen atoms, so it is considered as a haloarine. Okay, so this is your first part. Now
ऑन द बेसिस ऑफ कार्बन हायड्रोकार्बन स्केलेटन हॅलो अल्केन, हॅलो अल्केन्स आणि हॅलो अल्काइन रिप्रेझेंट कशी करायची, लिहायची कशी, त्याचं एक एक्झाम्पल घेतो. हे स्ट्रक्चर आपण नंतर ड्रॉ करूया परत एकदा. हॅलो अल्केनचं मगाचंच एक्झाम्पल घेऊया. कन्सिडर करूया दिस इज युअर इथेन मॉलिक्यूल CH3CH. Okay, this one of the hydrogen atom is replaced with Br. Name of this compound is the ethyl bromide. So the name of that particular class is called as a haloalkane. Haloalkenes मध्ये काय असणार, एक सिंपल अल्कीन घेतला CH2 CH2. ओके, ह्याच्यातला एक हायड्रोजन ॲटम किंवा दोन हायड्रोजन ॲटम रिप्लेस केले. हा एक हायड्रोजन गेला, हा एक हायड्रोजन गेला. इथे मी दोन हायड्रोजन ऍड करेन, ब्रोमीन अँड क्लोरीन. दिस इज एन एक्झाम्पल ऑफ हॅलोअल्कीन. सिमिलरली फॉर अल्काइन, अल्काइनचं स्ट्रक्चर कसं असतं, HC triple bond CH. Name of this compound is ethyl. So all the two hydrogen atoms are replaced with chlorine and chlorine. So then this compound is called as a haloalkyne. Okay. So आता ह्याच्यातनं समजलं काय, हॅलो ह्याचा अर्थ कशासाठी असतो, हॅलोजन साठी असतो. अल्केन स्टँड्स फॉर एलिफॅटिक सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. अल्कीन स्टँड फॉर अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन कंटेनिंग डबल बॉन्ड. Alkyne stands for unsaturated hydrocarbon containing triple bond, and arene stands for unsaturated hydrocarbon but aromatic ring should be present in the structure, then it is considered as a haloarene. So these are the examples and these are the classes of halogen derivative on the basis of हायड्रोकार्बन स्केलेटन. आता तुमचं सगळ्यांचा फोकस इथे असणार आहे, बरोबर आहे. जर पेपर सेटर म्हणून तुम्हाला पेपर सेटर काय क्वेश्चन विचारू शकतो माझ्यासारखा, तर तो काय करेल, हॅलो अल्केन, हॅलो अल्कीन, हॅलो अल्काइन्स आर द एक्झाम्पल्स ऑफ halogen derivative on the basis of option A saturated and unsaturated hydrocarbon, option B carbon skeleton, option C hydrocarbon skeleton, and option D saturation and unsaturation reaction with aliphatic as well as aromatic hydrocarbon. ओके, आता सॅच्युरेशन अनसॅच्युरेशन रिएक्शनचा काय संबंध त्याच्यामध्ये येत नाही. रिमेनिंग जे आहे तीन ते खूपच क्लोज आहेत एकमेकांच्या. अल्केन, अल्कीन, अल्काइन हे तुम्हाला क्वेश्चन मध्ये दिसत असणार, त्यामुळे तिथे कन्फ्युजन होईल. आणि मी दुसरा ऑप्शन दिला कार्बन स्केलेटन. कार्बन स्केलेटन याचा अर्थ असा होतो फक्त कार्बन बॅक बॉन्डिंग. इथे पण कार्बन असेल, त्या कार्बनची व्हॅलन्सी सॅटिस्फाय करत जाणे, याला म्हणायचं कार्बन स्केलेटन. ओके, आणि हायड्रोकार्बन स्केलेटन म्हणजे काय, याच्यामध्ये हायड्रोजन्स पण आहेत आणि कार्बन पण आहे. सो करेक्ट आन्सर असेल हायड्रोकार्बन स्केलेटन. ओके, सो अशा टाईपचे थोडे कन्फ्युजिंग क्वेश्चन एमसीक्यू साठी सेट करता येतात, त्यामुळे लक्षात ठेवा हे इम्पॉर्टंट आहे. ओके, दिस इज युअर फर्स्ट क्रायटेरिया. सेकंड क्रायटेरिया इज मीन्स क्लासिफिकेशन क्रायटेरिया इज ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ हॅलोजन ॲटम प्रेझेंट इन द स्ट्रक्चर. सेकंड क्लास लिहितो, इथे मी 1 टाकतो. Second class, on the basis of number of halogen atoms, on the basis of number of halogen atoms present in the structure, they are classified into main 3 types: monohalogen compounds, monohalogen compounds. Second one is dihalogen compounds. ओके, and last one is पॉलीहॅलोजन. ट्राय नाही म्हणायचं, पॉलीहॅलोजन कंपाऊंड. ओके, आता बघा नावावरून समजते नंबर ऑफ हॅलोजन ॲटम म्हणजे काय, जेवढे नंबर हॅलोजन ॲटम्स प्रेझेंट आहेत म्हणजे फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन ऍट कन्सिडर करायचं नाही. याचं रिझन काय, ऑल द प्रॉपर्टीज ऑफ ऑल टाइप्स ऑफ हॅलोजन इज नॉट ओबे बाय द ॲस्टेटाईन. ॲस्टेटाईन हा जो 5th नंबरचा एलिमेंट आहे, हा सगळ्याच प्रॉपर्टी हॅलोजन्सच्या ओबे नाही करत, त्यामुळे त्याला हॅलोजन फॅमिलीमध्ये अकॉर्डिंग टू ॲटॉमिक नंबर, तुम्हाला माहिती असेल मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल होता जे, त्याच्यामध्ये तुम्हाला 10th स्टँडर्डला 2 लॉज होते, पिरियॉडिक लॉ आणि मॉडर्न पिरियॉडिक लॉ असं सांगितलेलं होतं. त्याच्यामध्ये असं सांगितलेलं होते पिरियॉडिक प्रॉपर्टीज आर चेंजेस विथ ॲटॉमिक नंबर, आणि दुसऱ्यांदा सांगितलेलं होतं ॲटॉमिक मासेस. ओके, अकॉर्डिंग टू दॅट पर्टिक्युलर क्रायटेरिया त्याची पोझिशन मेंडेलिव्हने पिरियॉडिक टेबलमध्ये फिक्स केली, हॅलोजन्सच्या खाली म्हणजे आयोडीनच्या खाली. हे करेक्ट आहे, बट जसं आपण म्हणतो टॉप टू बॉटम इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी गेट इन डिक्रीजेस किंवा टॉप टू बॉटम atomic radius get increase. This is a trend, periodic trend of that particular physical property of that group or according to period असं आपण कन्सिडर करतो. सो या केसमध्ये ऍस्टेटाईन सगळ्या प्रॉपर्टी हॅलोजनच्या आपण ओबे नाही करत, म्हणून त्याला आपण कन्सिडर करत नाही तुमच्या पिरियॉडिक टेबलमध्ये हॅलोजन फॅमिलीमध्ये. ओके, पोझिशन त्याची फिक्स आहे, इथपर्यंत ठीक आहे. नाऊ मोनो स्टँड्स फॉर सिंगल, डाय स्टँड्स फॉर 2. मग तुम्ही पॉली म्हणजे काय, आता इथे जर आपण 2 म्हटलंय तर इथे तुम्ही लिहिलं पाहिजे 3 or more.
बघा मी हा वर्ड महत्वाचा आहे. पॉली मीन्स मेनी असं सगळ्यांना माहिती असणार किंवा मोर हे माहिती असणार सगळ्यांना. बट लक्षात ठेवायचं या मोनो हॅलोजन कंपाऊंड्स मध्ये सिंगल हॅलोजन प्रेझेंट असेल, डाय हॅलोजन कंपाऊंड्स मध्ये 2 हॅलोजन प्रेझेंट असतील आणि पॉली हॅलोजन मध्ये मोर दॅन 1 टाइप ऑफ हॅलोजन म्हणजे मोर दॅन 2 or 3 असे हॅलोजन्स तुमचे असतील प्रेझेंट, त्याला आपण कन्सिडर करतो पॉली हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. ओके, आता आम्ही याचे एक्झाम्पल्स घेतोय. जागा लागेल तर मी हा पार्ट मी जरा रफ करतो. ओके, मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह एक्झाम्पल काय सांगू शकतो आपण? आता एक्झाम्पल घेतलेलं CH3CH2X, X म्हणजे हॅलोजन. ओके, इथे लिहून ठेवतो X इज इक्वल टू हॅलोजन्स विच आर इक्वल टू डॅश F डॅश Cl डॅश Br डॅश I. त्याच्यामध्ये सुद्धा F हा रेअरली यूज केला जातो बिकॉज इट इज हायली एक्सप्लोजिव्ह इन नेचर अँड मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह इलेमेंट इन द टोटल पिरियॉडिक टेबल. ओके, सो दिस इज युअर मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. सिंगल हॅलोजन त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे. अजून एखादं एक्झाम्पल CH3CH3X. इथे X कुठला तरी घेतला तरी चालेल. दिस इज ऑल्सो मोनो हॅलोजन. इन केस ऑफ डाय हॅलोजन कंपाऊंड मी हेच घेतो इथे CH2CH2X and ethyl X. Okay, 2 hydrogen atoms of ethane are replaced with corresponding number of halogen. Corresponding हा वर्ड महत्वाचा आहे. 2 हायड्रोजन गेले तरच 2 हॅलोजन येतात, असं नाही केलेलं. 2 हायड्रोजन गेले आणि एकच हॅलोजन ऍड केला, तो बघून घेईल त्याचं काय करायचं ते, असं नाहीये. 2 हायड्रोजन रिप्लेस झाले तर 2 हॅलोजन ऍड केलेले आहेत. सो इट इज कन्सिडर्ड अ डाय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. आणि इन केस ऑफ पॉली हॅलोजन ऑर मेनी जे असतात त्याच्यामध्ये आपण काय कन्सिडर करू शकतो? CH2CH2X X आणि X. Okay, so this is a trihalogen or polyhalogen derivative. Okay, so these are the examples of mono, di and trihalogen or polyhalogen derivative. This is the first criteria of your हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. आतापर्यंत काय काय बघितलं? एक टोटल पेज आपण कव्हर केलंय आता सिलेबसचं. पहिल्यांदा बघितलं हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. हॅलोजन डेरिव्हेटिव्हची डेफिनेशन इम्पॉर्टंट आहे. 12th स्टँडर्डला सगळंच्या सगळं A to Z एक्सरसाइजच्या शेवटच्या क्वेश्चन पर्यंत, इंट्रोडक्शनच्या पहिल्या वर्ड पासून कधी असं वाचायचं नसतं. जेवढं इम्पॉर्टंट आहे तेवढं पिकअप करायचं, कारण सिलेबस वास्ट आहे आणि अशा कन्सेप्ट क्लिअर करायच्या की त्या क्रिस्टल क्लिअर असल्या पाहिजे. त्याच्यावरती कुठलाही क्वेश्चन कसा विचार तरी आला पाहिजे. ओके, सो इन केस ऑफ अ क्लासिफिकेशन और हॅलोजन डेरिव्हेटिव्ह डेफिनेशन रिपीट करतोय मी. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह आर दोज कंपाउंड्स विच आर फॉर्म्ड बाय द रिप्लेसमेंट ऑफ वन और मोर हायड्रोजन ॲटम विथ द करस्पॉन्डिंग नंबर ऑफ हॅलोजन ॲटम. सो इट इज कन्सिडर्ड एज अ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. On the basis of hydrocarbon skeleton, they are broadly classified into 4 types: haloalkane, haloalkene, haloalkyne, and haloarine. Haloalkane दाखवायचं एक्झाम्पल. हॅलोअल्कीन, हॅलोअल्कॅन, हॅलोअरीन्स. डेफिनेशन कोणी नाही विचारणार. नेक्स्ट, ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ हॅलोजन ॲटम प्रेझेंट इन द स्ट्रक्चर, दे आर अगेन क्लासिफाईड इंटू 3 टाइप्स: मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, डाय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह अँड पॉली हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. आणि त्याचे एक्झाम्पल्स मेन्शन करायचे. ओके, नेक्स्ट पार्ट ऑफ युअर सिलेबस इज द क्लासिफिकेशन ऑफ मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. ओके, आता बघा इथपर्यंत आपण आलोय. याचं अगेन क्लासिफिकेशन फर्दर पडतं, म्हणून ह्या ट्री डायग्रामच्या फॉर्मॅटमध्ये काढून ठेवा. पॉसिबल असेल तर स्क्रीनशॉट घेऊन ठेवला तर बेटर होईल. नोट्स मध्ये मात्र मी तुम्हाला ट्री डायग्राम काढून दिलेले नाहीये. जसं थेरॉटिकल पार्ट आहे त्या फॉर्मॅटमध्ये तुमचं डिस्कशन झालेलं आहे नोट्स मध्ये सुद्धा. ओके, सो जर पॉसिबल असेल तुम्हाला स्क्रीनशॉट घेतला तर बेटर होईल. कम्प्लिटेड. Okay, so the next part of your syllabus is classification on the basis of hybridization of a carbon atom. Okay, it is very important part according to exam point of view. मला वाटतं प्रिव्हियस इयरला ह्याचं मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्हचं टोटल क्लासिफिकेशन 3 मार्क्ससाठी सुद्धा येऊन गेले, म्हणजे टोटल चार्ट एक्सप्लेन करायला आलं, पण एकदा झालंय ते. आणि आता न्यू सिलेबसमध्ये ते 1 किंवा 2 मार्क्सला येऊ शकतं. बघूया काय ते. ऑन द बेसिस ऑफ hybridization of carbon to which halogen is bonded. Okay, on this particular basis the halogen derivatives are classified into first alkyl halides. Okay, first part is alkyl halide, second one is allylic halide, third one is vinylic halide or vinylic halide. Next one is benzylic halide.
बेन्झाइलिक हलाइड्स. बेन्झाइलिक हलाइड्स. नेक्स्ट पार्ट इज हॅलो अल्काइन्स. आता आपण जो पार्ट बघितला होता हॅलो अल्काइन्स. लास्ट बट मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट हॅलो अरीन. ओके. आता याच्या खाली ना काही एक ट्रिक्स आहेत, तेवढं फक्त आपण डिटरमाइन करूया आणि मग त्याचे एक्झाम्पल्स बघूया. मी आधीच ते ब्रॅकेट्स ड्रॉ करून घेतो. तुम्ही याचा कन्फर्म सगळ्यांनी कंपल्सरी स्ट्रक्चरचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवायचा आहे, त्याच्याशिवाय काय समजणार नाही. ओके. आता मी काय म्हटलंय बघा, हायब्रिडायझेशन ऑफ कार्बन ॲटम टू विच हॅलोजन इज बॉन्डेड. आता हॅलोजन डेरिव्हेटिव्हचं क्लासिफिकेशन बघतो, म्हणजे हॅलोजन तर प्रेझेंट असेलच. समजा मी असं एक कंपाऊंड घेतला आर एक्स. आर एक्स म्हणजे काय, हॅलोजन, आणि आर म्हणजे अल्किल ग्रुप आहे. तो अल्किल ग्रुपचा जो कार्बन ॲटम असेल, CH3X मधला जो कार्बन ॲटम असेल, त्याचं हायब्रिडायझेशन काय याच्यावरती हे सगळे क्लासेस डिपेंड आहे. ओके. ह्या आधी वर्डचा मिनिंग समजून घ्या तर समजेल. हायब्रिडायझेशन ऑफ धिस कार्बन ॲटम, ज्याला मी ऍस्टरिस्क मार्क केलंय किंवा स्टार मार्क केलंय, हायब्रिडायझेशन ऑफ दॅट कार्बन ॲटम टू विच हॅलोजन इज अटॅच, दॅट इज X इज अटॅच, जो ऑन दॅट पर्टिक्युलर बेसिस दे आर क्लासिफाइड इंटू, मीन्स हॅलोजन डेरिव्हेटिव्ह आर क्लासिफाइड इंटू दोज 6 क्लासेस. फर्स्ट वन इज अल्किल हलाइड. आता अल्किल हलाइड मध्ये काय असतं, CsP3. बघा मी काय म्हणतोय ते sp3 कार्बन. आता हायब्रिडायझेशन याचा पार्ट तुम्हाला 11th स्टँडर्डला झालेला आहे, तरी पण मी एक डेफिनेशन प्रॉपर सांगतो आणि त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया. इट्स अ मिक्सिंग अँड रिकास्टिंग ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल्स ऑफ द टू ॲटम्स टू फॉर्म वन मॉलिक्युलर ऑर्बिटल. बघा आपण काय करतो इथे स्ट्रक्चर, पहिला अल्केन कुठला, सगळ्यांचा फेवरेट, मिथेन. ओके. CH4 इज अ मिथेन. CH4 हे स्ट्रक्चर जनरेट कसं काय झालं बघा, मी काय सांगितलं, सी मधले जे काही नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स असतील, कार्बनच्या सराउंडिंगला जे काही 4 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स असतील, तो 1 इलेक्ट्रॉन त्यांनी शेअर केला हायड्रोजन बरोबर. हायड्रोजनकडे एकच इलेक्ट्रॉन होता, हायड्रोजनचा 1 इलेक्ट्रॉन त्याने शेअर केला कार्बन बरोबर. ह्या 2 इलेक्ट्रॉनचा मिळून एक बॉन्ड जनरेट झाला, असं जे काय आपण म्हणतो. हे कन्क्लुजन कसं काय झालं, हे दोघे काय एकत्र आले का नाही, ड्यूटेरियम तिथे आला का नाही, ट्रिटियम तिथे आला, बिकॉज हायड्रोजन इज द मोस्ट स्टेबल कंपाउंड दॅन दॅट ऑफ द एनी अनदर आयसोटोप्स ऑफ द हायड्रोजन. ओके. ड्यूटेरियम अँड ट्रिटियम ते लेस स्टेबल आणि ट्रिटियम तर लिस्ट स्टेबल आहे, मोस्ट लिस्ट स्टेबल, कारण तो रेडिओ ऍक्टिव्हिटी दाखवतो. ओके. सो जे लेस स्टेबल असतात ना ते ऑलवेज हायली रिएक्टिव्ह असतात, मीन्स स्टॅबिलिटी इज ऑलवेज अँड ऑलवेज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू रिएक्टिव्हिटी. हा वर्ड लक्षात ठेवायचा. सो अकॉर्डिंग टू दॅट पर्टिक्युलर कॉन्सेप्ट ह्याच्यामध्ये काहीतरी मिक्सिंग झालेलं आहे, हायड्रोजनचा एक इलेक्ट्रॉन आणि कार्बनचा एक इलेक्ट्रॉन मिक्सिंग झाला. आता मिक्सिंग झाल्यानंतर काय झालं, रिकास्टिंग, रिओरिएंटेशन. म्हणजे आता बघा तुमच्याकडे वॉटर आहे दिलेलं, सगळेच जण आपण पुढे असतो, वॉटर आहे त्याच्यामध्ये साखर शुगर ऍड केली, बरोबर आहे, चहा पावडर ऍड केली किंवा कॉफी ऍड केली आणि तुम्ही मिक्स केलात, तर त्याची जी टेस्ट लागेल ती डिफरंट असेल, आणि हॉट वॉटर प्यायला तर त्याची टेस्ट डिफरंट असेल. याचाच अर्थ मिक्सिंगचा काहीतरी चेंज होतो, रिकास्टिंग होतं. की असं करता, चहा पावडर घ्यायची खायची, पाणी प्यायचं आणि त्याच्यानंतर साखर घ्यायची खायची, झाला पोटात चहा तयार झाला, असं काही होऊ शकत नाही. सो याचाच मिनिंग असा आहे, इट इज अ मिक्सिंग अँड रिकास्टिंग ऑफ टू atomic orbitals combined together to form different geometries of the compound. This process is called as a hybridization. Hybridization याचा अर्थ एक कॉमन माहिती आहे, हायब्रिड ऑर्बिटल तयार करण्याची प्रोसेस, त्याला आपण कन्सिडर करतो हायब्रिडायझेशन. पण ती होते कशी, मिक्सिंग अँड रिकास्टिंग. मग तसं हे जे रिकास्टिंग झालेलं आहे त्या कार्बनचं हायब्रिडायझेशन जर sp3 असेल आणि त्याला एक हॅलोजन ॲटम अटॅच असेल तर त्याला तुम्ही कन्सिडर करायचं अल्किल हलाइड. So alkyl halide is a class of halogen derivative in which halogen atom is directly bonded to sp3 hybridized carbon atom directly. हा वर्ड महत्वाचा आहे. समजा CH ह्याचं sp3 हायब्रिडायझेशन कार्बनचं आहे, पण त्याच्यानंतर समजा CH2 किंवा फर्दर कुठला तरी एलिमेंट आला ज्याचं हायब्रिडायझेशन कार्बनचं sp3 नसेल, तर त्याला आपण अल्किल हलाइड कन्सिडर करत नाही. ओके. सो दिस इज अ बेसिक टर्म इन केस ऑफ अलिलिक हलाइड. आता अलिलिक हलाइडचं आयडेंटिफाय कसं करायचं त्याचं एक बेस्ट एक्झाम्पलच घेतो म्हणजे क्लिअर होईल ते. मी इथे एक्झाम्पल घेतोय, CH2 डबल बॉन्ड CH डॅश CH2X. बघा मी काय लिहिलं, CH2 डबल बॉन्ड CH डॅश CH2X. आता आयडेंटिफाय कसं करायचं त्यासाठी एक सिम्पल सांगून ठेवतो, sp3 कसा आयडेंटिफाय करायचा, sp2 आणि sp. ओके. इट इज अ लिनियर जॉमेट्री, म्हणजे ह्याच्यातला बॉन्ड अँगल, ह्याचं ऍक्च्युअली मिनिंग काय रे, sp3 sp2 हे काय काय लिहिलंय सगळं. त्याच्यामध्ये सिम्पल फॉर्मॅट असा आहे, 1s ऑर्बिटल कंबाईन टुगेदर विथ 3p ऑर्बिटल कंबाईन टू फॉर्म 4sp3 ऑर्बिटल्स. बघा मी काय म्हणतोय, 1s
3p म्हणजे 4sp लिहून ठेवायचं नाही, इथे ऍडिशन करायची नाही, हा मॅथचा पार्ट नाही. sp3 4 हायब्रिड ऑर्बिटल जनरेट होतात. याच्यामध्ये काय लिहिणार 1s प्लस 2p कंबाईन टुगेदर टू फॉर्म 3sp2 हायब्रिड ऑर्बिटल्स, आणि याच्यामध्ये 1s अँड 1p कंबाईन टुगेदर टू फॉर्म sp हायब्रिडायझेशन. ओके, याच्यामध्ये ऍक्च्युअली याचा मिनिंग असं आहे विच इज इक्वल टू 100%, असं जर तुम्ही कन्सिडर केलं. बघा मी काय सांगतोय, sp3 इज इक्वल टू 100%, तर s कॅरेक्टर्स किती असणार त्याच्यामध्ये, तर तुम्हाला 100 हा पार्ट अशा 4 कॅटेगरीज मध्ये डिवाइड करावा लागेल की ज्याचं कॉन्सन्ट्रेशन सेम येईल. कसं असू शकतं, 1s म्हणजे मी समजा s ची व्हॅल्यू 25 कन्सिडर केली तरच 3p ची व्हॅल्यू, मी काय म्हटलं, इक्वल अमाऊंट असली पाहिजे. 1s जर 25% असेल तर 3p सुद्धा किती असतील, 25 मल्टिप्लाइड बाय 3, 25 मल्टिप्लाइड बाय 3 किती, 75, 75 प्लस 25 किती, 100. करेक्ट आहे. नेक्स्ट काय असेल, sp2. ओके, आता तुम्हाला 100 हे डिवायडेड बाय 3 करावं लागेल तर तुम्हाला त्याची इक्वल अमाऊंट येईल. त्याचं करेक्ट आन्सर येईल 1s येईल 33.33%. ह्या एस कॅरेक्टर्स किती असतील, 33.33%. त्याच्यामध्ये 2p ऍड केले म्हणजे 33 प्लस 33 म्हणजे 66.66 जर 33.33 मध्ये ऍड केलं तर आन्सर येतं 99.999 म्हणजेच किती, कुठे गेले ते 100 मगाचे. ओके, ह्याच्यामध्ये पण एसपी मध्ये काय करणार तुम्ही, 50% ऑफ एस अँड 50% ऑफ पी. सिम्पल लॉजिक लावायचं झालं तर 100 ला या डिजिटने मल्टिप्लाय डिवाइड करायचं, इथे ना तुमचं 2sp ऑर्बिटल्स येतात. ओके, 100 ला या डिजिटने काय करायचं, डिवाइड करायचं, त्याचे पर्सेंटेज ऑफ एस अँड पर्सेंटेज ऑफ पी कॅरेक्टर्स तुम्हाला मिळतात. आता एवढं जर समजलं असेल, बेसिक लॉजिक किंवा थिंग समजली असेल, तर आपण पुढच्या पार्टकडे जाऊया. आयडेंटिफाय कसं करायचं sp आणि sp2 sp3. sp3 ही ऑलवेज अँड ऑलवेज सॅच्युरेटेड. ओके, sp3 कंपाऊंड कसा असणार, त्याच्यामध्ये डबल बॉन्ड प्रेझेंट नसेल म्हणजे सॅच्युरेटेड असेल. सॅच्युरेटेड कोण असतो, म्हणजे SCH2, हा sp3 असणार. ओके, sp2 कसा आयडेंटिफाय करायचा, डबल बॉन्ड CH हा तुमचा असेल sp2 हायब्रिडाइज कार्बन ॲटम, दिस कार्बन ॲटम. आणि sp कसा हायब्रिड करायचा, हा जो असेल ज्याच्यामध्ये अनसॅच्युरेशन पण प्रेझेंट आहे आणि ज्याच्यावरती हायड्रोजन लेस अमाऊंट मध्ये प्रेझेंट असतो त्याला तुम्ही कन्सिडर करता sp. आता एक लक्षात ठेवायचं झालं तर जसं आपण अल्केन अल्किन अल्काईन म्हणतो, तर अल्केन हा सॅच्युरेटेड आहे म्हणजे तो sp3 असतो. अल्किन कोण असतो, sp2, आणि अल्काईन कसा असतो, sp. ओके, सो दिस इज सिम्पल पार्ट. जर समजा तुम्ही बेसिक हायड्रोकार्बन ही कन्सेप्ट चांगली झालेली असेल, अल्केन अल्किन अल्काईन 11th स्टँडर्डची, तर हे सगळं समजणार. ओके, ठीक आहे, आता स्टार्ट करूया. इन धिस केस अलिलिक हलाइड्स आर, कुठले कंपाऊंड अलिलिक हलाइड कन्सिडर करायला आले, in case of allylic halide the halogen atom is bonded to sp3 hybridized carbon atom which is directly bonded to carbon carbon double bonded carbon. बघा मी काय सांगतोय, halogen atom is bonded to sp3 hybridized carbon atom which is directly attached to carbon carbon double bond. कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या नंतर असणाऱ्या CH2 लाच आपण काय कन्सिडर करतो, अलिलिक हलाइड. आता ह्याचाच पुढचा एक आहे तो थोडा क्रिटिकल पार्ट आहे, व्हिनिल, त्यामुळे ते सायमल्टेनियसली आपण घेऊया म्हणजे तेही क्लिअर होईल. इन केस ऑफ व्हिनिलिक हलाइड कसं आयडेंटिफाय करायचं त्याचं मी एक्झाम्पल घेतो. CH2 डबल बॉन्ड CHX. बघा मी काय केलं, हे आणि हे कंपाऊंड सेम नाही. Halogen atom is directly bonded to sp3 hybridized carbon atom which is directly bonded to double bonded carbon, then it is considered as a allylic halide. Now in case of vinylic halide, halogen atom is bonded to double bond CH. double bond CH म्हणजे मगाशी कुठला आपण हायब्रिडायझेशन बघितलं, sp2. okay, which is a part of alkene. It is not a part of alkene. This carbon is part of alkene. This is not part of alkene, but it is part of alkene. म्हणजे इथे अनसॅच्युरेशन येतं. व्हेनिलिक हलाइड ह्याचं एकच एक्झाम्पल पेपरमध्ये आलं तर हेच येणार. अलिलिक हलाइड जर पेपरमध्ये क्वेश्चन आला तर हाच येणार. ह्याच्यापेक्षा एक्स्ट्रा एकही क्वेश्चन पेपरमध्ये येणार नाही. 101%. ओके, मी फक्त रिपीट करतोय परत एकदा डेफिनेशन. इन केस ऑफ अल्किल हलाइड सिंपल पार्ट आहे, हॅलोजन ॲटम इज डायरेक्टली बॉन्डेड टू sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम. ओके, अलिलिक हलाइडची डेफिनेशन काय सांगितली, द अलिलिक हलाइड इन विच हॅलोजन ॲटम इज बॉन्डेड टू sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम बट दॅट sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम विच इज डायरेक्टली बॉन्डेड टू डबल बॉन्डेड कार्बन, देन अँड देन ओनली इट इज कॉल्ड ॲज अ अलिलिक हलाइड. जर समजा ह्याच्या CH नंतर CH2 असेल तर ह्या डबल बॉन्डच्या नंतरचा कार्बन जो असणार ज्याला हॅलोजन असेल त्यालाच अलिलिक म्हणायचं. ती पोझिशन अलिलिक असते, लक्षात ठेवायचं. व्हिनिलिक पोझिशन किंवा व्हिनिलिक हलाइड म्हणजे काय,
the vinylic halide in which halogen atom is bonded to sp2 hybridized carbon atom which is a part of alkene. Okay, which is a part of alkene. It is called as a vinylic halide. Vinylic halide चं एक्झाम्पल दिसत नाहीये. ओके, मला वाटतं लाईटचा प्रॉब्लेम होत असेल. इथे देतो म्हणजे तुम्हाला CH2 डबल बॉन्ड CHX. आता दिसते क्लिअर आहे बघा. येस, ओके. बघा मी रिपीट करतो. व्हिनिलिक हॅलाइड मध्ये हा असणार sp2 हायब्रिडाइज कार्बन ॲटम. The halogen atom which is directly bonded to sp2 hybridized carbon atom which is a part of alkene is called as a vinylic halide. ओके, नाव इन केस ऑफ बेन्झिलिक हलाइड. आता बेन्झिलिक हलाइड आणि हॅलो अरिन्स मध्ये खूप साऱ्या स्टुडंटचं कन्फ्युजन होतं. ऍक्च्युअली कन्फ्युजनची काही गरजच नाहीये, बट तरी पण होतं. कन्फ्युजन झालं नाही तर तो स्टुडंट कसा असेल, बरोबर आहे ना. सो असणारच, ते कन्फ्युजन तर व्हायलाच पाहिजे, त्याच्याशिवाय आपल्याला समजत नाही काय नेमकं आहे ते. बेन्झिलिक हलाइड म्हणजे काय, ही बेन्झिलिक पोझिशन मध्ये काय ते लक्षात घ्या. ॲरोमॅटिक रिंग बेन्झिन म्हणजे ते असणार आणि हॅलोजन म्हणजे एक्स असणार आहे, बरोबर आहे ना. ह्या हॅलोजन ॲटम आणि ही बेन्झिन रिंग याला जॉईन करणारा जो CH2 मॉलिक्युल असतो, ह्या मॉलिक्युलला म्हणायचं बेन्झिलिक कार्बन. ओके, बेन्झिलिक कार्बन इज नॉट प्रेझेंट इन द सिस्टम ऑफ ॲरोमॅटिक रिंग. बेन्झिन रिंग वरती कुठला जो कार्बन असतो तो बेन्झिलिक नसतो, त्याला डायरेक्टली अटॅच असणारा ॲलिफॅटिक कार्बन हा बेन्झिलिक असतो ऑलवेज. ओके, सो बेन्झिलिक हॅलाइडचं स्ट्रक्चर हेच लिहायचं. पेपरमध्ये आलं तर हेच लिहा, इथे BR वगैरे देतील, त्याच्यापेक्षा काय वेगळं करू शकत नाही ते. सो बेन्झिलिक पोझिशन कुठली, ॲरोमॅटिक रिंग अँड BR मधला CH2 त्याला आपण काय म्हणतो, बेन्झिलिक. आता हॅलो अरिन्स पण सायमल्टेनियसली घेऊन टाकू, म्हणजे ते कन्फ्युजन दूर होईल. हॅलो अरिन मध्ये काय होतं, ॲरोमॅटिक रिंगला डायरेक्टली हॅलोजन ॲटम अटॅच असतो, BR. ओके, दिस इज युअर हॅलो अरिन अँड दिस इज युअर बेन्झिलिक हलाइड. बघा मी काय केलं, याच्यामध्ये काय डिफरन्स आहे, इथे CH2 प्रेझेंट आहे, याच्यामध्ये CH2 प्रेझेंट नाही, ऍबसेंट आहे. ओके, सो हॅलो अरिन्स आणि बेन्झिलिक मधला डाऊट जर क्लिअर झाला असेल तर लास्ट पॉईंट देऊया, हॅलो अल्काइन. In case of haloalkynes, halogen atom is bonded to that unsaturated carbon atom which is sp hybrid. हा sp आहे हे समजलं कसं काय, मला मगाशीच मी सांगितलं, जिथे ट्रिपल बॉन्डेड कार्बन असेल त्याला sp म्हणायचं, डबल बॉन्डेड कार्बन असेल त्याला sp2 म्हणायचं, आणि जो सॅच्युरेटेड कार्बन असेल त्याला कन्सिडर करायचं sp3. मी सॅच्युरेटेड कार्बन म्हटलं, सॅच्युरेटेड कंपाऊंड म्हटलं नाहीये. ओके, हा अनसॅच्युरेटेड कंपाऊंड आहे, बिकॉज डबल बॉन्ड प्रेझेंट आहे, हा सॅच्युरेटेड कार्बन आहे. ओके, सो अकॉर्डिंग टू दॅट पर्टिक्युलर कन्सेप्ट हे सगळेचे सगळे पॉईंट्स कव्हर होतात. आता मी इथे जिथे जे जे इथे लिहिलंय ते तुम्ही ह्या ब्रॅकेटमध्ये फिलअप करायचे. काय सांगितलं मी, CsP3 X आणि त्याच्या साईडला CH डबल बॉन्ड CH. ओके, व्हिनिलिक मध्ये तुम्ही काय लिहिणार, सिम्पल एक्झाम्पलच घ्या, CH2 डबल बॉन्ड CH. ओके, माझा ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे. ऑडिओ व्हिडिओ माझा क्लिअर येतोय. ओके, बेसिक हॅलाइड मध्ये काय असणार, ॲरोमॅटिक रिंग आणि CH2 प्रेझेंट असणार. AR CH2 हॅलो अल्काइन्स मध्ये काय असणार, HC ट्रिपल बॉन्ड CX. ओके, आणि हॅलो अरिन्स मध्ये काय असणार, ARX. AR स्टँड्स फॉर ॲरोमॅटिक रिंग, त्याला म्हणायचं आपण हॅलो अरिन्स. ओके, सो दिस इज ऑल पार्ट ऑफ युअर क्लासिफिकेशन. हे एवढी जर ब्रॅकेट चांगली केलात प्रिपेअर तर सगळे सगळे मार्क्स मिळणार. बाकीचं मी सगळं रफ करतो, मी तुम्हाला ते क्लिअर होईल. नोट्स मध्ये sp3 sp2 वगैरे सगळं मेन्शन केलं आहे. हा आहे तुमचा sp2, हा आहे sp कार्बन. सो दिस इज एवढं सफिशियंट आहे. हे जर केलं तर याच्यावर तुम्ही तुमच्या ओन वर्ड्स मध्ये रिप्रेझेंट करू शकता किंवा व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करू शकता, क्लिअर होऊन जाईल. क्लासिफिकेशन कम्प्लीट झालं असेल तर आपण नॉमेनक्लेचर कडे मूव्ह होणार आहे. नॉमेनक्लेचर हा एक पार्ट कम्प्लीट झाला की मग आपण मेथड्स ऑफ प्रिपरेशन इथे नंतर बघूया.
कंप्लीट झाले? स्क्रीनशॉट घेतला तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. Okay, very good. So the next part of your syllabus is nomenclature of halogen derivative. आता इथून सगळे इथे मी 4 to 5 मार्क्स मेन्शन का केलंय? विदाउट ऑप्शन ऍक्च्युअली त्याला वेटेज आहे 4 मार्क्स, तर विथ ऑप्शन त्याचं वेटेज जातं 6 to 7 मार्क्स पर्यंत. बट इट डिपेंड्स, एक्झामिनरला वाटलं की 7 मार्क्स नाही टाकायचं, 5 मार्क्सला टाकायचं, तर तो क्वेश्चनची अरेंजमेंट बदलू शकेल, क्वेश्चन रिअरेंज करू शकेल. सो यासाठी सांगितलं हॅलोजन डेरिव्हेटिव्ह डिफरंट पार्टमध्ये पेपरमध्ये येतो वेगवेगळ्या सेक्शनमध्ये. आणि मी ज्यावेळी तुम्हाला क्वेश्चन पेपरची पीडीएफ सेंड करेन, केमिस्ट्रीच्या क्वेश्चन पेपरची पीडीएफ जेव्हा सेंड करेन तेव्हा तुम्ही सर्च करत जा. खरोखरच टॉपिक वाईज जे वेटेज असतं ना ते खरोखर फॉलो होतं का? तर होतं. कारण एक्झामिनरला पेपर सेटरला त्या इन्स्ट्रक्शन्स दिलेले असतात की तसाच पेपर सेट होणं एक्सपेक्टेड आहे. मला वाटलं 3 मार्काचा टॉपिक आहे, मला 13 मार्काला टाकायचं आहे, तरी सगळेच क्वेश्चन त्याच्यामध्ये टाकायचे, तसं करून चालत नाही, कारण बोर्डचे काही रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत ते आपल्याला फॉलो करावे. ओके, ठीक आहे. नेक्स्ट पार्ट आहे nomenclature of organic compound. हा सगळ्यांचा आवडीचा पार्ट असतो, काही जण अजिबात आवडत नाही. फर्स्ट पार्ट आणि 3 पार्ट करायचे. कंपाऊंड, कॉमन नेम, पॉसिबल असेल तर लिहून घेतला तर बेटर होती कन्सेप्ट. IUPAC नेक्स्ट. फर्स्ट CH2Cl2, second CH3CH2Br, third CH3CHCl CH3, fourth CH2 डबल बॉन्ड CHCl. हे कंपाउंड्स मी दिले. याची कॉमन नेम, कॉमन नेम याचा अर्थ काय? याला अल्टरनेटिव्ह नेम आहे इंडस्ट्रियल नेम, और अजून एक अल्टरनेटिव्ह नेम आहे ट्रायबल नेम सिस्टम. ओके, कॉमन नेम्स याला आपण आता हे ह्याचा मीनिंग नावावरून समजते. ओके, ट्रायबल नेम सिस्टम हा पार्ट टोटली सिस्टम डिफरंट आहे. बट इंडस्ट्रियल म्हणजे काय समजतं? इंडस्ट्रीमध्ये जे युटिलाइज केलं डे टू डे लाईफ मध्ये, समजा मला इथून जायचंय जपानला, असं आपण कन्सिडर करायला आपल्याला. सो मी समजा जपानला जाणार. ओके, जपानला गेल्यानंतर मी सांगितलं मला व्हेजिटेबल आटा नूडल्स पाहिजे, त्यांना काहीही समजणार नाही ते गेल्यानंतर. सो त्यांची लँग्वेज जी असेल ती मला एक्वायर करावी लागेल. अदरवाईज ते जेव्हा इथे येतील तेव्हा त्यांनी समजा त्यांच्या भाषेमध्ये सांगितलं मला काही समजत नाही, फार फार तर मी त्यांना फक्त स्माईल देऊ शकेल आणि पुढे निघून जाऊ शकेल. त्याच्याऐवजी त्यांनी सांगितलं जे मला वर्ड फॅमिली आहे मॅगी. ओके, फॅमिली आहे, त्यांनी मला जर मॅगी सांगितलं तर मी ते पॅकेट काढून त्यांना देऊ शकतो, म्हणजे त्यांचंही काम होईल, माझंही काम होईल. तसंच ऑल ओव्हर युनियनने म्हणजे युनिव्हर्सल सगळे जे काही कंट्रीज आहेत त्यांनी एकत्र येऊन असं सांगितलं की समजा मला अल्कोहोल पाहिजे, अमाऊंट ऑफ अल्कोहोल पाहिजे इंडस्ट्रियल वर्कसाठी, MIDC मध्ये काहीतरी वर्क चालू असं कन्सिडर करूया, आणि मला अल्कोहोल पाहिजे. तर मी ज्याला अल्कोहोल कन्सिडर करतोय ते जॅपनीज लँग्वेज मध्ये पण त्याला अल्कोहोलच कन्सिडर करतात का? नाही कन्सिडर करतात. ओके, मग त्या काय कन्सिडर करायचं याच्यासाठी काही नेमिंग किंवा काही रूल्स बनवले गेले ज्याला आपण कन्सिडर करतो IUPAC. ओके, इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री हा त्याचा फुल फॉर्म आहे. रिपीट करतो मी, इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री. अप्लाइड याचा अर्थ काय? त्याचे ऍप्लिकेशन्स आपण यूज करतो. प्युअर म्हणजे काय? प्युअर जे आपण ज्याला सुरुवात प्रिकर्सर यूज करतो, स्टार्टिंग मटेरियल जे यूज करतो तेव्हापासून ते कंपाऊंड जनरेट झालेले, त्याला आपण कन्सिडर करतो IUPAC. इंडस्ट्रियल म्हणजे काय? इंडस्ट्रीमध्ये जे डे टू डे लाईफ मध्ये आपण यूज करतो नेम्स, याचं नेम आहे. आता कार्बन तुम्हाला एकच दिसतोय Cl2 आहे. लक्षात ठेवायचं ऑलवेज अँड ऑलवेज जेव्हा अशा टाईपचे कंपाऊंड्स येतात तेव्हा नेम, कॉमन नेम्स ही शक्यतो वाचून जायची, कारण ते थोडी डिफरंट असतात. मिथिलीन डायक्लोराइड हे त्याचं नेम आहे, किंवा क्लोराइड लिहिला तरी चालेल. मिथिलीन क्लोराइड किंवा मिथिलीन डायक्लोराइड हे त्याचं करेक्ट कॉमन नेम आहे. कॉमन नेम मध्ये फर्स्ट लेटर कॅपिटल लिहायलाच पाहिजे किंवा लिहायचंच नाही असा काही रूल नाही. तुम्ही स्मॉल लिहिलं तरी चालतं, म्हणजे असंही लिहिलं तरी चालेल, कॅपिटल लिहिला तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. बट इन केस ऑफ IUPAC nomenclature फर्स्ट लेटर शुड बी इन कॅपिटल लेटर्स. ओके, सो CH2Cl2 आता हा स्ट्रक्चर ऍक्च्युअली मी इथे लिहितो, हे एक्सप्लेन करायचं तुम्हाला म्हणून. ओके, CH2Cl2. IUPAC चा फर्स्ट रूल काय आठवून देतो सगळ्यांना, कारण डोक्यामध्ये जळमट बसलेली असणार आहे, थोडी जरा बाजूला सरकवायला पाहिजे, त्याशिवाय IUPAC आठवणार नाही. इन केस ऑफ IUPAC nomenclature, IUPAC मध्ये आपण फर्स्ट रूल काय सांगतो? सिलेक्ट द लॉंगेस्ट चेन ऑफ द कार्बन ॲटम. ओके,
सेकंड काय करायचं, असाइन द नंबरिंग इन सच अ वे दॅट द फंक्शनल ग्रुप पॉजेस लोवेस्ट प्रायोरिटी. थर्ड पॉइंट असेल, नंबरिंग इन सच अ वे दॅट फंक्शनल ग्रुप पॉजेस लोवेस्ट प्रायोरिटी. द लोकंट विच इज असाइन टू द नंबरिंग इज प्रेफर्ड ॲज अ फर्स्ट डिजिट. म्हणजे तुम्ही नॉमेनक्लेचर मध्ये जो काही फर्स्ट डिजिट लिहिता तो लोकंटचा असला पाहिजे. लोकंट म्हणजे काय, ज्या कुठल्या कार्बन पोझिशन वरती डिफरंट फंक्शनल ग्रुप डिफरंट सबस्टिट्यूट्स प्रेझेंट असतील त्याचा नंबर. ओके, सो आपल्याला हेच करायचंय. सिलेक्ट नॉमिनेशन ऑफ कार्बन ॲटम. ह्याच्यामध्ये कार्बन किती आहे, ओनली 1. सो करस्पॉन्डिंग अल्केन शुड बी मिथेन. पण त्याच कार्बन वरती 2 क्लोरीन आहेत, म्हणजे तुम्हाला नेम लिहिताना 1,1 हा लोकंट लिहावा लागेल. 2 क्लोरीन आहेत म्हणून इथे लिहिणार डायक्लोरो. आणि कार्बन नंबर 1 आहे त्याचा करस्पॉन्डिंग अल्केन म्हणजे मिथेन. दिस इज युअर करेक्ट IUPAC. 1,1 dichloromethane is your correct IUPAC name. Okay. Next, second part is CH3CH2Br. Common name of this compound is ethyl bromide. Ethyl bromide. Okay. IUPAC name of this compound is 1, 2. First carbon ला bromine आहे, so तुमचं नेम येणार 1-bromoethane. 1-bromoethane. बाकीचे सगळे नेम सोपी आहेत, इझी आहेत. मला वाटतं हे 11th स्टँडर्ड सगळं झालेलं आहे, सो फक्त रिवाइज करत चला. आणि जर आठवत नसेल तर 11th स्टँडर्डचा हायड्रोकार्बन टॉपिक बघायचा ओपन करून. त्याच्यामध्ये नॉमेनक्लेचरची सगळे कंपाऊंड दिलेले आहेत. प्रॅक्टिससाठी तुम्हाला एक्स्ट्रा पाहिजेसाठी मी तुम्हाला अजून देईन. ओके, कॉमन नेम ऑफ दिस कंपाऊंड इज. सेकंड कार्बनला जर समजा कुठलाही हॅलोजन वगैरे असेल त्याला प्रिफिक्स आपण यूज करतो. इन केस ऑफ कॉमन नेम सिस्टम आयसोप्रोपिल. प्रोपिल का कारण कार्बन नंबर 3 आहे. आयसोप्रोपिल क्लोराइड. Isopropyl chloride. IUPAC name of this compound 1, 2 and 3. Second carbon ला chlorine आहे, so 2-chloropropane. 2-chloropropane is the correct IUPAC name. आणि ह्याचा नेम आत्ताच आपण बघितलेलं CH2 डबल बॉन्ड CHCl means vinyl chloride. बरोबर आहे ना, vinyl chloride. IUPAC name of this compound 1, 2. First carbon ला chlorine आहे, 1-chloroethene. Okay, so these are some common names. स्क्रीनशॉट घेतला तरी चालेल, नाही घेतला तरी चालेल, कारण ऍज इट इज हा चार्ट मी नोट्स मध्ये मेन्शन केलाय प्रॉपर व्यवस्थित. सो तुम्ही तो रेफर केला तरी सुद्धा चालेल, काही प्रॉब्लेम नाही. पुढचे काही कंपाऊंड्स आहेत ते आपण बघूया. आणि मला वाटतं आज किती 4-5 झाले. ओके, सो आज फर्स्ट लेक्चर आहे. 4:15 पर्यंत फार फार लेक्चर कंटिन्यू होईल, त्यानंतर लेक्चर स्टॉप होईल. आणि उद्या सुट्टी असणारी गुढीपाडवा आहे म्हणून एन्जॉय करा फॅमिली सोबत. संडेला मात्र मॉर्निंगला आपलं लेक्चर असेल. मॉर्निंगला असेल सांगतोय त्याचं रिझन काय, जर तुमचं काही लेक्चर किंवा क्लास वगैरे काही असेल तुम्हाला अगोदर तुम्ही इंटिमेट कराल, हे एक्सपेक्टेड. मी फोन मेसेज टाकला की बाबा टुडे टुमॉरोज लेक्चर इज 9 AM, तर तुम्ही लगेच हायपर होणार 9 AM ला कसं माझं काही चुकतंय. मग चुकलं तर तुम्हाला ते रिवाइज करायला रेकॉर्डेड लेक्चर अवेलेबल असेल. पण तुम्ही अगोदर सांगितलं पाहिजे की माझा उद्या दुसरा क्लास आहे किंवा 9 वाजता मला पॉसिबल नाहीये, दुपारी घेतला तर बेटर होईल. सो मी दुपारी घेईन, कारण संडेला मला ऑफ असणार आहे. सो त्यावेळी कधी फ्लेक्सिबल असेल काही. पण बाकी मंडे पासून मात्र जे तुमचे रेग्युलर लेक्चर्स असतील ती आफ्टरनून सेशनलाच होतील. मोस्ट प्रोबॅबली ती 2:30 ला होती. ओके, मी आजही तुमचं 2:30 ला घेणार होतो. आता सुद्धा एक एक्झाम चालू आहे, आयटीची एक्झाम चालू आहे, बोर्ड एक्झाम. सो त्या संदर्भात आता मला कॉल येत होता, म्हणून मी थोडा वेळ स्टॉप केलेलं. पण त्याच्यानंतर परत कंटिन्यू केले. याचं रिझन ते. आणि मग परत 2:30 वाजता कॉलेजमध्ये यायलाच मला 2:15 झालेली. सो 15 मिनिट्स मध्ये हार्डली खूपच हार्ड अँड फास्ट होईल, म्हणून मी 3चं मग टायमिंग टाकलं तुम्हाला. ऍक्च्युअली मला ते कालच टाकायचं होतं, पण आज मी किती वाजता येईल हे माझं मला माहितीच नव्हतं. त्यामुळे थोडा डिले इकडे तिकडे झालं. पण एरबी रेग्युलर लेक्चर टायमिंग तुमचा 2:30 to 4 असेल. कारण 4 वाजता तुमचं मला वाटतं आकाश इन्स्टिट्यूटचे जे काही स्टुडंट्स आहेत त्यांचे लेक्चर्स चालू होतात, त्यामुळे त्यांना फ्री असायला पाहिजे त्यावेळी म्हणून. ठीक आहे, हे 4 कंपाऊंड झाले असतील तर आपण नेक्स्ट कंपाऊंड घेऊ. कॉमन नेम्स वाचून घ्या प्लीज. कॉमन नेम्सला ऍक्सेस ते क्लोराइड ब्रोमाइड आपण जे आपण कन्सिडर करतो ते ऑलवेज जसं आपलं नेम असतं, मिडल नेम असतं आणि सरनेम असतं, बरोबर आहे ना आपल्याला. तसंच कंपाऊंडचं सुद्धा फंक्शनल ग्रुप शेवटी द्यायचा असतो कॉमन नेम्स मध्ये. बट IUPAC नेम मध्ये पॅरेंट अल्केन जो असतो तो शेवटी द्यायचा असतो. ओके, पॅरेंट अल्केन याचा अर्थ तुमचं सरनेम हे पॅरेंट अल्केन कन्सिडर करा. सरनेम शेवटी घेता ना तुम्ही. मिडल नेम असेल ते वडिलांचं असतं किंवा हजबंडचं गर्ल असेल तर. आणि फर्स्ट नेम असेल तर आपलं स्वतःचं नाव आपण कन्सिडर करतो या फॉर्मॅटमध्ये. ओके, एरोमॅटिक कंपाऊंड सुरू बघूया. CHUI. आणि मला हे सांगा, वेदर इट इज हॅलोअरीन
or benzylic iodide, whether it is haloarine or benzylic halide. This example is benzylic halide or haloarine. Yes, Prajwal, very good. It's a benzylic because aromatic ring and halogen atom is bonded to CH1. This is a benzylic carbon, so correct. Benzylic halide. That's a name kind of no common name. Benzyl iodide. फर्स्ट लेटर कॅपिटल स्मॉल काही लिहिला तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. IUPAC नेम सांगा जरा याच्यामध्ये काय लिहिते तुम्ही सांगा. तीन लास्ट एक्झाम्पल घेऊया आणि स्टॉप करूया. IUPAC नेम सांगायचं. नो, इट इज नॉट 2-iodobenzene. 2-iodobenzene कधी असतो असं येऊ शकेल का कंपाऊंड? तुम्ही विसरताय परत रूल्स. सिलेक्ट द लॉंगेस्ट चेन ऑफ एलिफॅटिक कार्बन. याच्यामध्ये एकच कार्बन आहे, बरोबर आहे ना. या एका कार्बन हा नंबरिंग एक केला. कार्बन नंबर 1 आहे, त्याला आयोडीन अटॅचमेंट, त्याला एरोमॅटिक रिंग अटॅच. ओके, तर तुमचं नेम काय असेल? एरोमॅटिक रिंगला आपण कन्सिडर करतो IUPAC मध्ये फिनाईल, बरोबर आहे ना. आणि तुमचं नेम काय येईल? आयोडो फिनाईल मिथेन. हो, मी सांगितलं मगाशी अल्केन शेवटी आला पाहिजे त्याच फॉर्मॅटमध्ये. त्याचं नेम काय? पॅराडायक्लोरो. पॅरा का दिलं? कारण 1-4 पोझिशनला आपण कॉमन नेम मध्ये पॅरा लिहितो. इथे लिहून ठेवतो मी. 1-2 ला आपण ऑर्थो लिहितो, 1-3 ला मेटा लिहितो आणि 1-4 ला आपण पॅरा. तुमच्या मार्जिन मध्ये कुठे नोटबुक असेल तर लिहून ठेवा. पॅराडायक्लोरोबेन्झीन तुमचं कॉमन नेम आहे. IUPAC नेम काही 1, 2, 3 आणि 4. 1,4 डायक्लोरोबेन्झीन. 1,4 डायक्लोरोबेन्झीन. आणि इथे ClBrI ह्याचं कॉमन नेम काहीच नाही. हा कंपाऊंड मी जनरेट केलाय स्वतः. सो तुम्ही जरा IUPAC नेम फक्त मला याचं सांगा. बेन्झीन रिंगला 1, 2, 3 नंबरिंग तुम्ही तुमच्या ह्याने करा कसंही. 1, 2 आणि 3 असं जर नंबरिंग केलं त्याचं IUPAC नेम काय? मला करेक्ट IUPAC सांगायचं. क्लोरो इथे येणार क्लोरो, ब्रोमो आणि आयोडो, बट अल्फाबेटिकली ब्रोमो शुड बी फर्स्ट. सो तुमचं नेम काय मला जरा सांगा IUPAC याचं लास्ट कंपाऊंडचं. Take your own time, but answer correctly. Reply fast. Two bromo, 1 chloro, 3 iodo, not phenyl, it's a benzene. Okay, very good. Nice attempt, Rajwan. 2 bromo, very good. 2 bromo, 1 chloro, 3 iodo, benzene, not phenyl. Phenyl कधी लिहायचं? ऍज अ सबस्टिट्यूएंट म्हणून एरोमॅटिक रिंग प्रेझेंट असेल तर फिनाईल यूज करायचं. सबस्टिट्यूएंट म्हणजे कसं कन्सिडर करणार? लॉंगेस्ट चेन मध्ये आपण या कार्बनला नंबर देत नाही, इथे नंबरिंग देतोय ना. सो ह्याला सबस्टिट्यूएंट कन्सिडर करायचं एरोमॅटिक रिंगला, तेव्हा तुम्ही फिनाईल वर्ड वापरायचा. बट ज्यावेळी एरोमॅटिक रिंगलाच नंबरिंग देतात तेव्हा इथे आपण कसं घेतलं बेन्झीन, इथे फिनाईल कुठे घेतलंय? 1,4 डायक्लोरोफिनाईल नाही घेतलेलं, बेन्झीन दिलंय. सिमिलरली इथे काय तुमचं हा सबस्टिट्यूएंट नाहीये, ही ऍक्च्युअली न्यूक्लियस सिस्टम आहे. ओके, एरोमॅटिक त्याला तुम्ही कन्सिडर करता 2 bromo, 1 chloro, 3 iodobenzene. Correct है. Because alphabetically B should be first, then C and then I.
सो सांगितलेला आन्सर करेक्ट, पण याच्यामधला बी कॅपिटलच पाहिजे. याच्यामध्ये काही चेंजेस नाही चालणार. ठीक आहे, इथे तुमची नॉमेनक्लेचरचा पार्ट संपलाय.